Okay, so Deepika, can you explain? Okay, so please mark your present, all of you. Yes, done. So, let me introduce the topic and then you will tell me what the activity was. Okay, what the activity you have understood, what you have understood by reading this activity that you are going to tell me. Okay, so let's see. The topic name is properties of soil. Okay, we have learned properties of air and properties of water. Now it's turn of soil. Okay, so let's see. See, color is an important property of soil. बघा, रंग, color. Color is a very important property of soil. As we know that many red color soil, then black color soil, okay, we can found that type of soil. The soil gets its color as a result of several processes. अनेक प्रक्रियांचा जेव्हा मातीवर परिणाम होतो तेव्हाच त्या मातीला एखादा विशिष्ट रंग प्राप्त होतो. ओके. The color of soil near land surface is darker than the color of the lower layers. बघा, जमिनीचा जो पृष्ठभाग असतो, सरफेस असतो, तिथली जी माती असते ती खालच्या थरेच्या जो खालची लेयर असते तिथल्या मातीपेक्षा थोडी डार्क असते, गडद असतो तो रंग. ओके. सॉइल मे बी ऑफ डिफरंट कलर सच एज ब्लॅक, रेड, कॉपर, येलो, ग्रे. येस, मातीचे वेगवेगळे रंग असतात, जसे काळी माती, लाल माती, थोडी तांबूस माती, नंतर पिवळी आणि राखाडी माती. ओके, अशा प्रकारचे मातीचे प्रकार आढळतात. The colors of soil are useful for its classification. मग या मातीचा रंग हा एक इम्पॉर्टंट गुणधर्म, इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक का म्हटलं जातं? कारण तो मातीचं क्लासिफिकेशन करण्यासाठी, मातीचं वर्गीकरण करण्यासाठी, जमिनीचं वर्गीकरण करण्यासाठी, जमीन कोणत्या प्रकारची आहे, कोणत्या प्रकारच्या पिकासाठी सुटेबल आहे, हे सगळं ठरवण्यासाठी त्या मातीच्या रंगाचाच वापर केला जातो. ओके. So that is the important characteristic of soil. Color is an important characteristic of soil. Besides, they are indirectly useful in indicating several properties of the land. Okay. So, what are the other uses? अजून काय उपयोग असतो त्यांचा? जमिनीचे अनेक गुणधर्म, जसे मी आता तुम्हाला सांगितलं की माती फर्टाईल आहे की नाही, यामध्ये कोणतं पीक येऊ शकतं, नक्की ही माती पीक उगवण्याच्या योग्य आहे की नाही, अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला मातीचा कलर बघून सुटू शकतात. येस, इट्स परफेक्टली ऑल राईट. In this way, the properties of the soil such as its fertility, drainage of water, capacity to hold water become clear from its color. म्हणजेच कोणकोणत्या, आताच मी तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे कोणकोणते गुणधर्म आपल्याला कळतात रंगावरून, मातीच्या रंगावरून? इट्स फर्टिलिटी, तिची सुपीकता, ड्रेनेज ऑफ वॉटर, पाण्याचा निचरा कशा प्रकारे होतो त्या मातीमध्ये, अँड कपॅसिटी टू होल्ड वॉटर, पाणी धरून ठेवण्याची क्षमता किती आहे या मातीमध्ये, या सगळ्या गोष्टी त्या मातीच्या रंगावरून, कलर वरूनच ठरत असतात. The color of the soil depends upon its texture and its organic ingredients as well as on chemical ingredients like iron and lime. बघा, मग मातीचा रंग, तिचा टेक्स्चर, तिचा पोत कसा आहे, ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट कोणकोणते मिसळले आहेत, जसे जैव घटक, कोणत्या प्रकारच्या प्राण्याचे अवशेष, कोणत्या प्रकारच्या झाडाचे अवशेष त्यामध्ये मिसळलेले आहेत, तर चुना, लाईम आणि आयन म्हणजे लोह, हे केमिकल इन्ग्रेडियंट आहेत का ते मातीत, यावरून त्या मातीचा कलर ठरत असतो. ओके. येस, अंडरस्टूड. सांगा मला, जर मातीमध्ये आयन असेल तर त्या मातीचा कलर कोणता असेल? रेड. ओके, गुड. ओके, सो हिअर वी हॅव कम टू आवर ऍक्टिव्हिटी. तुम्ही सगळ्यांनी रीड केली आहे ही ऍक्टिव्हिटी?
ओके, तर कोण एक्सप्लेन करणार? ओके, अनघा's नेम इज फर्स्ट. येस अनघा. येस मॅम, एक एक लाईन रीड करून एक्सप्लेन केलं तर चालेल का? येस, जसं तुला सुटेबल आहे, तू कम्फर्टेबल आहेस त्या प्रकारे एक्सप्लेन कर. Okay, ma'am. Apparatus: 3 measuring cylinders, the glass funnel, filter paper, water, fine sand, coarse sand, soil from an earthen pot used for growing plants, etc. साहित्य: 3 मोजपात्रे, काचेची 3 नरसाई, गाळण कागद, पाणी, बारीक वाळू, जाड वाळू, कुंडीतील माती इत्यादी. Procedure: Fit cones of the filter paper in the 3 glass funnels. काचेच्या 3 नरसाळ्यांमध्ये गाळण कागद बसवायचा आहे. Fill the cones with equal quantities of A sand, B sandy soil and C clay respectively. या कागदांपैकी एकावर अ वाळू, दुसऱ्यावर रेताड माती आणि तिसऱ्यावर चिकण माती समान प्रमाणात भरायची आहे. Pour 1 test tube of water into each of the funnels and observe how much water is collected in each measuring cylinder. प्रत्येक नळसाळ्यात समान प्रमाणात पाणी भरायचं आहे आणि त्याखाली ठेवलेल्या मोजपात्रात किती पाणी जमा होते ते बघायचंय. व्हॉट इन्फरन्स विल यू ड्रॉ फ्रॉम दिस? यावरून तुम्ही काय निष्कर्ष काढाल? ओके, सगळ्यांना क्लिअर झालं आहे अनघाने जी प्रोसिजर अँड दॅट जी काही ऍक्टिव्हिटी एक्सप्लेन केली आहे ती सगळ्यांना क्लिअर झाली आहे? येस. ओके, सो नो नीड ऑफ एक्सप्लेनेशन फ्रॉम मी. माझ्याकडून एक्सप्लेनेशनची गरज नाही ना आता? येस, टेल मी येस ऑर नो? नो. ओके ओके, व्हेरी वेल. सो आता तुम्ही पाहिलं आपण कशा प्रकारे ऍक्टिव्हिटी केली. तर आता बघूया त्याच्यावरून काय इन्फरन्स निघणार आहे. सो सॉइल टेक्स्चर, यामध्ये आपण कोणकोणती माती वापरलेली? सँड म्हणजे वाळू, देन सँडी सॉइल म्हणजे रेती असणारी माती, रेताड माती म्हणतात मराठीमध्ये तिला, अँड देन क्ले, क्ले म्हणजे चिकण माती. ओके, या पद्धतीचे सॉइल्सचा वापर केलेला. आता इथे लक्ष द्या, एकदम नीट इन्फरन्स आपल्याला इथे मिळणार आहे. सॉइल टेक्स्चर बघा, या ऍक्टिव्हिटी मध्ये आपण प्रत्येक प्रत्येक ग्लास कंटेनर मध्ये, ग्लास सिलेंडर मध्ये वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या टेक्स्चरची माती टाकली होती, राईट? सॉइल कंटेन्स पार्टिकल्स ऑफ डिफरंट साइजेस. The texture of the soil is determined the proportion of particle of the various sizes in it. Following are the types of soil on the basis of its texture. Okay, they have not given the inference. Okay, so yes, my voice is breaking. Wait, my voice is breaking for everyone. Please confirm, please confirm. Okay, so whoever is facing a problem, you can leave and again join. Okay, there must be a problem with your network, because I think I have my full Wi-Fi network. Yes, so please you can leave and join again, please. Okay, so see, तुम्हाला काय वाटतं? जिथे वाळू आहे आणि जिथे वाळू असलेली माती आहे आणि दुसऱ्या ठिकाणी काय आहे? क मध्ये काय आहे? क्ले आहे. ओके, क्ले आहे, अँड देन वेट, आणि त्याच्यात आपण पाणी टाकलंय. त्यामुळे खाली ठेवलेलं जे कंटेनर आहे त्यामधून काय झालेलं आहे? वरचे जे कंटेनर आहेत, फनेल आहेत, त्यामध्ये माती आहे, बरोबर? येस संजना, इट्स परफेक्टली ऑल राईट. नाव कॅन यू हिअर मी क्लिअरली? येस येस, ओके. सो तुम्हाला काय वाटतं, कोणत्या प्रकारच्या मातीतून जास्त पाणी गळालं असेल? पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे, बट स्टील यू कॅन टेल मी. सँड. वाय? वाळू मधून. का? वाय? येस सँड, बट वाय? का वाळू मधून जास्त पाणी गळालं? येस दीपिका. मॅम, येस, कारण वाळूमध्ये पाणी होल्ड करण्याची कॅपॅसिटी खूप कमी आहे. व्हेरी गुड. ओके, मग त्यावरून तुम्ही या बाकीच्यांचा इन्फरन्स काढू शकता. येस, ओके. सो लेट्स सी सॉइल टेक्स्चर. सो
सॉइल मध्ये जे काही बारीक कण असतात ते कोणत्या प्रमाणात आहेत त्यावरून त्या सॉइलचं टेक्स्चर आपण ठरवत असतो आणि त्यावरून टेक्स्चर वरून काही प्रकार पडतात that we are going to study. First is sandy soil. Okay, sandy soil. Look, picture have given. They have given us a picture also. So what is sandy soil? The proportion of sand, that is large particles, is high in sandy soil. बघा, जी काही सँडी सॉइल असते, रेताड मृदा असते, त्यामध्ये वाळूचे म्हणजे मोठे जे वाळूचे कण आहेत त्याचं प्रमाण खूप जास्त असतं. ओके, म्हणूनच त्यामध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वॉज व्हेरी लेस. येस, वॉटर ड्रेन्स रॅपिडली थ्रू सँडी सॉइल. त्यामुळे काय झालं, अशा याच्यातून जे पाणी आहे ते लगेचच गळून खाली आलं, लगेच ड्रेन झालं. इट इज इझी टू प्लग दिस सॉइल. आणि ही मृदा आपण जेव्हा प्लगिंग करतो, नांगरतो, मशागत करतो, तेव्हा मशागत करण्यासाठी अशी माती खूप सोपी असते. या मातीची लगेच मशागत करता येऊ शकते कारण त्याचे जे पार्टिकल्स आहेत दे आर व्हेरी लूज, दे आर नॉट बाउंडेड टाइटली टुगेदर. ओके, दे आर व्हेरी लूज. सो वी कॅन इझिली प्लग दिस टाइप ऑफ सॉइल. या मातीची मशागत करणे खूप सोपं आहे. बट इट इज लेस फर्टाईल. पण तुम्ही पाहिलं आहे का अशा मातीत पीक घेतलं जातं कधी? येस, अशा मातीमध्ये पीक घेऊ शकतो का आपण? नो, इट इज लेस फर्टाईल बिकॉज इट कॅनॉट होल्ड द वॉटर. हीच मेन प्रॉपर्टी आहे. ओके, इथेच मेन प्रॉब्लेम आहे, इथेच सगळं अडकतंय. जर झाडाला पाणीच मिळालं नाही तर कुठून उगवणार झाड? म्हणून ही काय आहे, सॉइल लेस फर्टाईल आहे. This is because the particle of sandy soil are made up of the mineral called silicon dioxide, quartz. बघा, असं का आहे, ही ही जी मृदा आहे, ही जी माती आहे ती मशागत आपण तिची करू शकतो पण इट इज लेस फर्टाईल. ती काय आहे, नापीक आहे. त्यामध्ये आपण पीक घेऊ शकत नाही. का? कारण ही माती वाळूच्या कणांनी बनलेली आहे आणि हे वाळूचे कण सिलिकॉन डायऑक्साइड म्हणजे क्वार्ट्स या प्रकारच्या एका खनिजाचे म्हणजे एका मिनरलचे बनलेले असतात. These particles do not dissolve in water. आणि हे जे पार्टिकल आहेत सिलिकॉन डायऑक्साइडचे ते पाण्यात विरघळत नाहीत. Therefore the soil has very little capacity to supply nutrient. आणि पाण्यातच हे पार्टिकल विरघळत नसल्याने या मातीमध्ये झाडाला पोषक द्रव्ये कोणतेही न्यूट्रिएंट्स किंवा कोणतेही पोषक द्रव्ये अन्नद्रव्ये पुरवण्याची क्षमता पुरवण्याची कॅपॅसिटी खूप कमी असते. आणि एखादं झाड का उगवणार? त्याला पाणी आणि जे न्यूट्रिएंट्स आहेत ते जर मातीतून नीट मिळाले तरच इट कॅन स्टँड इन सॉइल. ओके, येस येस, इज इट? टेल मी. If you are providing a plant with a suitable soil which is capable to provide nutrients and more suitable amount of water to that plant, then only that plant can grow in that soil na. Yes, yes, tell me, yes or no? Am I audible? Okay, yes, yes, okay. सो मग ही जी माती आहे सँडी सॉइल आहे, ही सँडी सॉइल प्लांट्सला न्यूट्रिएंट्सच प्रोव्हाइड करू शकत नाही. त्यामुळे आपण ही माती एखादं पीक घेण्यासाठी वापरू शकत नाही. इट इज लेस फर्टाईल. ओके, येस, अंडरस्टूड अबाउट दी सँडी सॉइल अँड इट्स फीचर्स? टेल मी, अंडरस्टूड? ओके, सो नेक्स्ट इज silt soil. Okay, next is silt soil. Let's see what is silt soil. सी पिक्चर दिलेला आहे बाजूला आपल्याला. द पार्टिकल्स ऑफ सिल्ट सॉइल आर ऑफ मीडियम साइज. मग ही जी सिल्ट सॉइल आहे जिला पोयटा माती असं म्हटलं जातं मराठीत, याचे जे पार्टिकल आहेत याचे जे कण आहेत छोटे त्याचा आकार एकदम छोटा पण नसतो आणि एकदम मोठा पण नसतो. दे आर ऑफ मीडियम साइज, मध्यम आकाराचे असतात ते पार्टिकल. सिल्ट सॉइल इज नॉट ॲज प्लगेबल ॲज सँडी सॉइल. मग ही सिल्ट सॉइल म्हणजे सँडी सॉइल प्रमाणे लगेचच प्लग करता येऊ शकत नाही, लगेचच तिची मशागत करता येऊ शकत नाही. जसं सँडी सॉइलचे पार्टिकल्स वेर बिगर. ओके, त्यामुळे ते लगेचच प्लग होऊ शकत होते पण सिल्ट सॉइलचे पार्टिकल्स
मीडियम साईजचे असतात आणि त्या प्रकारच्या मातीची मशागत आपण एकदम इझिली करू शकत नाही. However, it is much more pluggable than clay soil. पण जी चिकण माती असते, क्ले सॉइल असते, क्ले सॉइल तर तुम्हाला माहिती आहे किती चिकट असते. तिच्यापेक्षा ही थोडी जास्त प्लगेबल आहे. ओके, दिस सॉइल बघा, इट इज द प्लगिंग मेथड इज डिपेंडंट अपॉन द साइज ऑफ पार्टिकल दॅट द सॉइल इज हॅव्हिंग. ओके, पहिल्यांदा आपण कोणती शिकलो? सँडी सॉइल. सँडी सॉइलचे पार्टिकल थोडे दे आर लिटिल बिट लार्ज, त्यामुळे त्या प्रकारची माती प्लग करण्यासाठी इट इज व्हेरी इझी. इन कंपॅरिझन टू दॅट सिल्ट सॉइलचे पार्टिकल थोडे मीडियम साईजचे असतात, त्यामुळे ही माती सँडी सॉइल पेक्षा प्लग करण्यासाठी थोडं हार्ड जातं. ओके, पण क्ले सॉइल पेक्षा प्लग करण्यासाठी इट इज इझी. दिस सॉइल कंटेन्स अ लार्ज प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल. या मातीमध्ये जे काही ऑर्गॅनिक मटेरियल आहे, जसं काही झाड किंवा काही वनस्पती किंवा काही प्राणी मृत झाल्यानंतर त्यांचे जे अवशेष असतात ते या मातीमध्ये जास्त प्रमाणात आढळतात. ओके, इट्स कपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रिएंट्स इज मच ग्रेटर, आणि त्यामुळे ही माती आपण जे पीक लावू त्या पिकाला जास्त प्रमाणात अन्नद्रव्ये पुरवू शकते. सिल्ट सॉइल इज ऑल्सो कॉल्ड एज सेडिमेंटरी सॉइल. मग या सिल्ट सॉइलला सेडिमेंटरी सॉइल म्हणजे गाळाची मृदा असे देखील म्हणतात. ओके, येस, अंडरस्टूड अबाउट सिल्ट सॉइल? पोयटा माती, पोयटा मृदा, अंडरस्टूड? ओके, okay, now the clay soil, the last is the clay soil. In this soil the proportion of now small particles कसं आलो आपण? Sandy soil large particle, silt soil medium size particle and clay soil small particles. Okay, तर या मातीमध्ये जे काही कण आहेत मातीचे ते अतिशय सूक्ष्म असतात, लहान असतात, they are small. The particles of clay soil feel smooth to touch. आणि हे या मातीला जर आपण हात लावला तर ते एकदम मऊ मऊ लागते आपल्या हाताला. क्ले सॉइल हॅज अ हाय वॉटर होल्डिंग कपॅसिटी. आणि या चिकण मातीमध्ये क्ले सॉइल मध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते. येस, द वॉटर होल्डिंग कपॅसिटी ऑफ द क्ले सॉइल is more than silt soil and sandy soil, and sandy soil has a very less capacity of holding water. Okay, understood about three types of soil? Can anyone explain this? Three types of soil. I want the general explanation. Whatever you have understood, you have to tell me again. Yes, the types of soil according to its texture are sandy soil, silt soil and clay soil. Yes, anyone? Can anyone explain what you have understood? Yes, Deepika? Okay, after Deepika, Pradyumna will say, okay? Yes, Deepika, explain. मॅम, Yes. जी सँडी सॉइल आहे त्याची पार्टिकल्स आहेत ते खूप मोठे आहेत आणि ती नांगरण्यासाठी खूप इझी पडतं. आणि सिल्ट सॉइल आहे तिचे जे पार्टिकल्स आहेत ते मीडियम साईजचे आहेत आणि ती सँडी सॉइल पेक्षा कमी 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 प्रकारे नांगरली जाऊ शकते. येस. आणि जी क्ले सॉइल आहे तिचे खूप स्मॉल स्मॉल पार्टिकल्स आहेत आणि क्ले सॉइलची जी नांगरण्याची क्षमता आहे ती खूप कमी आहे. And yes, now Pradyumna, you will explain about water holding capacity and supply of nutrient of three of them. Yes, Deepika has explained about their structure and plugging methods, plugging types. Pradyumna, you have to explain about the supply, their capacity of supplying nutrients and their water holding capacity. Hello, ma'am. Yes. Sandy soil has a
low capacity holding of water. Yes. Slate soil. Slate soil has a medium capacity of holding water, and Hmm. uh, clay soil uh, has a high water holding capacity. And what about their nutrient supply? Yes, anyone? Anagha, can you tell me what about their nutrient supplies? Yes, tell me. हॅलो. Yes. सँडी सॉइलला अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता कमी असते. Hmm. सिल्क सॉइलला अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता खूप जास्त असते आणि Hmm. सॉइलला Yes, it is also suitable for growing plants. It can also supply nutrients. Okay. Now, okay, they have given us a some questions. Why is it difficult to plug clay soil? जी काही चिकण माती असते ती मशागतीला जड आहे असं का म्हटलं जातं? Why it is difficult to plug a clay soil? Yes, can you? Yes, Prathamesh? Yes, Prathamesh, tell me. We cannot hear you. Can you hear Prathamesh? Okay, it's okay. Okay, Sanjana, can you? Yes, Sanjana. Why is it difficult to plug clay soil? Tell me. Okay, Pradyumna, yes. Hello, ma'am. Yes. Sandy soil have a very large particles, and it hold very low capacity of water. Okay. Sorry. Let's continue. Okay. Now the second question is, why is it easy to plug a sandy soil? जी रेताळ माती असते ती मशागतीला इझी का पडते? तिला प्लग करणं इझी का असतं? Yes. Why it is easy to plug a sandy soil? Yes, Deepika. Ma'am, Yes. the proportion of sand, large particles is high in sandy soil. Water drains rapidly through sandy soil. It is easy to plug this soil. Okay. What is the water holding capacity of silt soil? जी पोयटा माती असते तिचं पाणी धरून ठेवण्याची क्षमता कशी असते? तन्वी, कॅन यू एक्सप्लेन दिस? What is the water holding capacity of silt soil? Okay, Sanjana. Hello, ma'am. Yes.
The particle size of steel is medium. It has good water holding capacity. It is also called said. No, you just have to answer it has a good water holding capacity. Okay, bas. Which soil is suitable for cultivation and why? Yes, which soil is suitable for cultivation? आता तुम्ही वेगवेगळ्या yes दीपिका. And Yes. silt soil, because silt soil is more pluggable and silt soil contains large proportion of organic materials and its supply nutrients is much greater. Very good. Yes. Okay. Anyone else want to answer this question again? Which soil is suitable for cultivation? Aditi? Hello, Yes. teacher. Silt soil, because silt soil is much more pluggable than clay soil. This soil contains a large proportion of organic and its capacity to supply nutrients is much greater. Okay. Good. So, this soil is suitable for cultivation. Very good. Okay. So we have answered all of this question. Now the next part is soil structure. सॉइलचं स्ट्रक्चर कशा प्रकारे असतं ते पाहूया आपण. See, they have given us some images. Okay. Sorry. See, अशा प्रकारचा जर खडक दिसला तुम्हाला तर त्याचा मेन रचना अशी असते. ओके. नंतर अशी जी माती दिसली जी मोस्टली आपल्याला मैदानात वगैरे दिसते, शेतात दिसते. ओके. तर तिची रचना अशा प्रकारे असते. देन हा भाग दिसला खडकांचा तर त्याची रचना अशा प्रकारे असते. अँड देन तुम्ही जर असं दगड पाहिलं कुठे डोंगरावर वगैरे तर त्याची रचना अशा प्रकारे असते. येस. नाव सी. Soil structure. The structure of soil depends upon the different shapes of the particles in it. बघा, सॉइलचं टेक्स्चर कशावर डिपेंड होतं? ऑन द साइज ऑफ पार्टिकल. ओके. पण आता सॉइलचं स्ट्रक्चर कशावर डिपेंड आहे? शेप्स ऑफ पार्टिकल. जे काही पार्टिकल आहेत मातीमध्ये, सॉइल मध्ये, ते पार्टिकल कोणत्या शेपचे आहेत त्यावरून त्या मातीचं स्ट्रक्चर ठरतं. ओके. Soil occurs in the form of columnar, laminar, granular as well as block shaped structure. मग ही माती स्तरीय, कणरूप, ठोकळे and स्तंभ अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आढळते. Importance of soil structure. Why soil structure is important? The fertility of soil depends upon soil structure. बघा, सॉइलचं स्ट्रक्चर कसं आहे त्यावरच त्या जमिनीची फर्टिलिटी, जमीन फर्टाईल आहे की इनफर्टाईल आहे, सुपीक आहे की नापीक आहे ते ठरवता येतं. देन द ऍडव्हान्टेजेस ऑफ गुड सॉइल स्ट्रक्चर आर ॲज फॉलोज. चांगली माती असेल, मातीचं स्ट्रक्चर चांगलं असेल तर त्याचे काय फायदे होतात ते पाहूया आपण. रूट्स गेट सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन. जर माती चांगल्या स्ट्रक्चरची असेल तर झाडाच्या मुळांना ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रमाणात होतो. वॉटर ड्रेनेज इज गुड. पाण्याचा निचरा चांगला होतो. देअरफॉर द रूट्स ऑफ प्लांट्स ग्रो वेल. त्यामुळे वनस्पतींच्या मुळांची वाढ नीट होते. जर पाणी साठून राहिलं त्या मातीमध्ये एकदम जसंच्या तसं तर काय होईल सांगा? वनस्पतीचे मुळे काय होतील सांगा? जास्त पाणी दिलं तर जर तुम्ही एखाद्या कुंडीतल्या झाडाचं एक्झाम्पल घ्या आणि तुम्ही त्याला सतत दिवसातून 5-6 वेळा पाणी देत राहिलात तर त्या झाडाचं काय होईल सांगा? येस संजना. ते झाड कुजेल. येस, कुजून जाईल. इट विल गेट रॉट. कुजणार ते. म्हणून वॉटर ड्रेनेज सुद्धा चांगलं असलं पाहिजे मातीचं आणि त्यामुळे झाडाचे रूट्स आहेत, वनस्पतींची जी मुळं आहेत
दे कॅन ग्रो वेल. त्यांची वाढ योग्य प्रमाणात होते. येस, अंडरस्टूड. सॉइल स्ट्रक्चर नाव युजेस. येस आदिती, येस यू कॅन आस्क. येस. टीचर तुम्ही बोललात ना की ते झाड कुजणार, मग ते कुजणार का मरणार? त्याची मुळे कुजणार. आय वॉज आस्किंग अबाउट रूट्स. त्याची मुळे कुजणार आणि परिणामी ते मरून जाणार. कुजला म्हणजेच मेलं. त्यामध्ये सगळी त्याची कपॅसिटी निघून जाते जगण्याची. ओके. मूळ कुजल्यामुळे, पाण्यात मूळ असतं आणि मूळ कुजल्यामुळे परिणामी वरचं झाड पण मरून जाणार. येस. नाव युजेस ऑफ सॉइल. आता तुम्ही मला सांगा, चला हे स्टडी करण्याच्या अगोदर तुम्ही मला सांगा, जनरल माती आपण कशा कशासाठी वापरतो सांगा. जनरली काही मातीचा प्रकार सांगायची गरज नाही, काही नाही. माती आणली, तिचा कशासाठी वापर करता सांगा. चला काय काय बनवतो आपण. येस, फॉर ग्रोइंग प्लांट्स. येस तन्वी, तू सांग. झाडे लावण्यासाठी, मातीची भांडी बनवण्यासाठी. हा. येस, गुड. सो सी, लेट्स सी. येस, मेकिंग आयडल्स ऑल्सो. मूर्त्या बनवण्यासाठी सुद्धा वापर केला जातो. ओके. सो फर्स्ट इज yes, making pots and different things we can make by using soil. Okay. So see, pictures दिले आहेत आपल्याला. मेन थिंग विटा. विटा सगळेजण विसरले तुम्ही. आपल्याला घर बांधण्यासाठी इम्पॉर्टंट आहेत ब्रिक्स, and that are used by making soil only. Yes. See, uses of soil. First is plant conservation. The most important use of soil is for plant conservation. झाडे लावण्यासाठी, वनस्पतींचं संवर्धन करण्यासाठी. बिकॉज टू हेल्प प्लांट्स ग्रो. ओके. माती आहे ती वनस्पतीच्या वाढीसाठी उपयोगी असते. वॉटर कन्झर्वेशन, जलसंधारण करणे म्हणजेच काय. सॉइल होल्ड्स वॉटर. आपल्याला माहिती आहे माती पाणी धरून ठेवते. ऍज अ रिझल्ट, बाय मीन्स ऑफ बर्न्स अँड लेक्स, वी कॅन गेट वॉटर फॉर यूज थ्रू आउट द इयर. मग पाण्यामध्ये मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते. त्यामुळे काही ठिकाणी बंधारे आणि तळी बांधली जातात आणि याचा वापर पाऊस जरी पडला नाही तरी त्या तळ्यामधलं पाणी आपण 12ही महिने वापरू शकतो, कारण मातीमुळे. ओके. नेक्स्ट इज प्लास्टिसिटी. सो व्हॉट इज प्लास्टिसिटी. सॉइल हॅज अ प्रॉपर्टी ऑफ प्लास्टिसिटी. लाईक प्लास्टिसिटी म्हणजे मातीला आपण आपल्याला पाहिजे तो आकार देऊ शकतो. येस. बघा, कुंभार मातीची मडकी बनवताना त्याला पाहिजे तो आकार, मातीची भांडी जेव्हा कुंभार घडवतो तेव्हा त्याला पाहिजे तो आकार त्या मातीला देऊ शकतो. म्हणजे प्लास्टिसिटी म्हणजे अकार्यता. अकार्यता म्हणतात त्याला मराठीमध्ये. मातीची ती प्रॉपर्टी आहे. प्लास्टिसिटी, अकार्यता मातीची प्रॉपर्टी आहे की मातीला आपण हवा तो आकार देऊ शकतो. ओके. Soil can be given any required shape. This property of soil is called plasticity. मातीला आपण आपल्याला हवा असलेला आकार देऊ शकतो आणि मातीच्या या गुणधर्माला अकार्यता असं म्हणतात. Because of its plasticity, we can use it to make articles of a variety of shapes. आणि या गुणधर्मामुळेच मातीपासून आपण वेगवेगळ्या आकारांच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवू शकतो. These articles can be baked to make them hard. आणि ते तुटू नये, फुटू नये लवकर म्हणून त्या वस्तू भाजल्या जातात आणि त्यांना हार्ड, टणक बनवलं जातं. वॉटर स्टोरेज, earthen pots, earthen lamps, idols, bricks, etc. are articles made of soil. मग माठ, पाणी साठवण्यासाठीचा माठ आणि रांजण किंवा पणत्या आपण ज्या दिवाळीत लावतो मातीच्या, त्या, काही मूर्त्या आणि ब्रिक्स म्हणजे विटा, या सगळ्या मातीपासून बनवल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत. अंडरस्टूड. युजेस ऑफ सॉइल. नाव सम युजफुल टाइप्स ऑफ सॉइल. आता मातीचे आपण गुणधर्म तर पाहिले, पण सगळ्या मात्या यूज होतात का. एव्हरी टाइप ऑफ सॉइल कॅन वी यूज. नो. सो सी, इथे काही स्पेशल माती दिल्यात, मातीचे प्रकार दिलेत.
ज्यांचा वापर आपण करू शकतो, ज्या आपल्याला खूप उपयोगी आहेत. फर्स्ट इज चायना क्ले. कावलीन. चायना क्ले म्हणजे आपले टाईल वगैरे बनवतो ना आपण, व्हाईट कलरची असते ती माती. इट इज व्हाईट इन कलर. जे आपले टाईल आहेत, देन आपली जी चहा वगैरे प्यायचा कप असतो, ओके, येस, चिनी माती, येस, ओके, ते सगळं जी क्रॉकरी असते आपली, ते सगळं या कावलीन या मातीने बनतं. चायना क्ले, चिनी माती. सी, इट इज व्हाईट इन कलर. ही कोणत्या कलरची असते? व्हाईट, पांढऱ्या रंगाची असते. इट इज used to make crockery, bathroom tiles, tanks, laboratory apparatus, mask, jars, etc. मग ही माती कब्बशा, आपल्या बाथरूम मध्ये ज्या फरशा असतात, टाइल्स असतात त्या, टँक्स म्हणजे टाक्या, लॅबोरेटरी अपॅरेटस प्रयोगशाळेतले जे काही उपकरणे असतात, देन मास्क मुखवटे, जार्स, बरण्या, या सगळ्या बनवण्यासाठी या मातीचा वापर केला जातो. नेक्स्ट इज शाडू सॉइल. शाडूची माती. इट इज व्हाईटिश इन कलर. इट इज युज्ड फॉर मेकिंग स्टॅच्यूज अँड आयडल्स. बघा, गणपतीची मूर्ती बनवण्यासाठी मोस्टली शाडूच्या मातीचा वापर केला जातो. ही माती पांढऱ्या रंगाची असते आणि हिचा वापर पुतळे आणि मूर्ती बनवण्यासाठी केला जातो, कारण त्या पांढऱ्या रंगाच्या मातीच्या मूर्तीला कलर देणं सोपं जातं. ओके, म्हणून पांढऱ्या रंगाची माती मूर्ती बनवण्यासाठी वापरली जाते. नेक्स्ट इज टेराकोटा सॉइल. टेराकोटा माती कोणती असते बघा? येस, माय व्हॉइस इज ब्रेकिंग. एव्हरीवन प्लीज कन्फर्म. Please confirm. Okay. So please, whoever is facing problem, please check with your network. Now the third one is terracotta soil, म्हणजे टेराकोटा माती. This soil is red in color. ही कोणत्या रंगाची असते? लाल रंगाची असते. Decorative article and pots used for growing plants are made from this soil. मग झाडे लावण्यासाठीच्या कुंड्या आणि मस्त छान छान डेकोरेटिव्ह आर्टिकल जसं हे, ओके, बघा, हे सगळं या मातीपासून बनवलं जातं. देन मुलतानी माती. मुलतानी सॉइल. मुलतानी माती ही कॉस्मेटिक म्हणून यूज केली जाते. सौंदर्य प्रसाधनात जे काही आपले फेस पॅक वगैरे असतात त्यामध्ये मुलतानी मातीचा वापर केला जातो. येस, अंडरस्टूड. येस. See, they have given us information about China clay. China clay is an industrial mineral of the type of kaolinite. Okay, बघा, चिनी माती हे एक kaolinite. Sorry, yes, this pronunciation is different in Marathi. Kaolinite, it's kaolinite म्हटलं जातं त्याला. असं हे एक प्रकारचं काय आहे? मिनरल, इंडस्ट्रियल मिनरल आहे. औद्योगिक क्षेत्रात यूज केलं जाणारं एक खनिज आहे, मिनरल आहे. इट इज फाउंड इन चायना अँड हेन्स कॉल्ड चायना क्ले. चीनमध्ये ही माती सापडते, म्हणूनच तिला आपण चिनी माती असं म्हणतो. अपॉन heating, this soil acquires a glaze and hardness and therefore is used for making crockery. जेव्हा या मातीला आपण हीट देतो तेव्हा तिला ग्लेज, ती चमकायला लागते, चमक येते तिच्यात, आणि इट ऑल्सो गेट्स हार्डनेस, कठीण सुद्धा होते, ती कडक होते. म्हणूनच तिचा वापर आपण क्रॉकरी बनवण्यासाठी करतो, काचेची काही भांडी आहेत ती बनवण्यासाठी करतो. येस, अंडरस्टूड. Understood till here? Okay, let's finish the lesson today. Okay. So now soil testing. What is soil testing? The proportions of the various ingredients of soil can be determined by soil testing. Okay. मग आता जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत. आपण बोलतो या मातीमध्ये हे इन्ग्रेडियंट आहेत, त्या मातीमध्ये बायो इन्ग्रेडियंट जास्त आहेत. पण ते कसं समजतं? ते समजतं with the help of the method soil testing. Okay. During soil testing, the soil is examined for color, texture and the proportion of organic matter in it. मग सॉइल टेस्टिंग मध्ये काय पाहिलं जातं? मातीचा रंग काय आहे, टेक्स्चर म्हणजे पोत कसा आहे, अँड जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहेत, जे सेंद्रिय पदार्थ आहेत, ते किती प्रमाणात मातीमध्ये
प्रेझेंट आहेत ते पाहिलं जातं. Soil is tested to find out if there is a deficiency of any ingredient and to decide what measures should be taken to remove the deficiency. आणि एखाद्या प्रकारच्या मातीमध्ये एखाद्या घटकाची कमी असली तर ती कमी दूर करण्यासाठी कोणते उपाय करण्यात येतील हे सुद्धा या सॉइल टेस्टिंग थ्रू बघितलं जातं. The soil sample collected for testing is dried in an open space in the shade for 8 to 10 days. It is then sifted through a sieve. बघा मग जी माती आपल्याला ज्या मातीची टेस्टिंग करायची असेल ती माती 8 ते 10 दिवस मोकळ्या ठिकाणी मोकळ्या हवेत सुकवली जाते. इट इज गेट ड्राईड. ओके आणि नंतर चाळणीने ती चाळून घ्यावी लागते. Two tests, namely the pH and the electrical conductivity test, are particularly useful in finding out the characteristics of soil. मग कोणत्या दोन परीक्षा घेतल्या जातात या मातीच्या? pH टेस्ट. ओके pH गुणधर्म बघितला जातो and then electrical conductivity विद्युत वाहकता पाहिली जाते त्या मातीची. ओके you can determine the fertility of soil in your fields with the help of different tests. मग आपल्या शेतामध्ये आपल्या शेताची माती सुपीक आहे की नापीक आहे आणि ती जर शेतातली माती सुपीकच असणार कारण आपण म्हणूनच तिथे पिकं घेतो. पण त्या मातीची सुपीकता किती आहे हे जर पाहिलं गेलं तर तुम्ही जास्त प्रमाणात तिथे पीक घेऊ शकता. येस हे जास्त या सगळ्या टेस्टिंग वगैरे ऍग्रीकल्चर फील्ड मध्ये जर तुम्ही गेलात पुढे तर तिथे करण्यात येतात. ओके आणि ह्या सगळ्या गोष्टींचा शोध लागला आहे. आता नक्की माती फर्टाईल आहे की नाही, शेतकरी खरंच यामध्ये पीक घेऊ शकतो की नाही, या सगळ्या गोष्टी आता या टेस्ट करून पॉसिबल आहेत समजणं आधीच. त्यामुळे आता आपला शेतकरी खूप पुढे जात आहे. ओके नेक्स्ट इज कॉजेस ऑफ डिमिनिश्ड सॉइल फर्टिलिटी. मग जी सॉइलची फर्टिलिटी आहे मातीची जी सुपीकता आहे ती कमी का होत चालली आहे? बघा सॉइल pH लेस दॅन 6 और हायर दॅन 8. जर त्या मातीचा pH 6 पेक्षा कमी असेल आणि 8 पेक्षा जास्त असेल तर ती माती इनफर्टाईल आहे. लो प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. जर मातीमध्ये जे ऑर्गॅनिक मटेरियल्स आहेत त्याचं प्रमाण कमी आढळलं तर तरी सुद्धा ती माती नापीक म्हटली जाते. नो प्रॉपर ड्रेनेज ऑफ वॉटर. पाण्याचा निचरा होत नसेल तर देन रिपीटेड कल्टिवेशन ऑफ द सेम क्रॉप. सतत एकच पीक आपण त्या मातीत घेत राहिलो तर कंटिन्युअस यूज ऑफ सलाईन वॉटर. खाऱ्या पाण्याचा सतत जर वापर होत राहिला तर ती माती नापीक होऊ शकते. एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. जी काही रासायनिक खते आहेत, केमिकल फर्टिलायझर्स आहेत आणि पेस्टिसाइड म्हणजे कीटकनाशक आहेत, ती पिकावर फवारताना जर मातीमध्ये त्यांनी शिरकाव केला तर ते ती माती इनफर्टाईल बनवू शकतात. ओके when we celebrate World Soil Day 5th December to make efforts for conservation of soil. आपली जी माती आहे, मृदा आहे, तिचं कन्झर्वेशन, तिचं संवर्धन करण्यासाठी 5 डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा दिन म्हणजे वर्ल्ड सॉइल डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. Yes? See what they have told us. Soil texture is disturbed if chemical fertilizers are used excessively and that land becomes unsuitable for sowing. बघा जेव्हा आपण केमिकल फर्टिलायझर रासायनिक खते खूप जास्त प्रमाणात वापरतो तेव्हा त्या सॉइलचं टेक्स्चर खराब होतं आणि ती अनफर्टाईल होते. ओके तिच्यात आपण पेरणी करू शकत नाही. क्रॉप शुड बी रोटेटेड इन ऑर्डर टू मेंटेन द फर्टिलिटी ऑफ लँड. मग जर आपल्याला त्या जमिनीची जी काही फर्टिलिटी आहे ती मेंटेन ठेवायची असेल तर आपण एकच पीक न घेता आलटून पालटून वेगवेगळ्या प्रकारची पिके त्या जमिनीवर घेतली पाहिजेत. फॉर एक्झाम्पल द फर्टिलिटी ऑफ लँड डिक्रीजेस आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ व्हीट. हेन्स लेग्युमिनस क्रॉप्स लाईक पीनट, मूंग, मॉथ बीन, pea, lentil, bengal gram, soybean should be cultivated to restore the fertility of soil. म्हणजेच बघा जर गव्हाचं पीक आपण एका शेतात सतत काढत आहोत तर सतत एकच पीक घेतल्याने त्या जमिनीची सुपीकता फर्टिलिटी कमी होऊन जाते आणि तसं होऊ नये म्हणून ते गव्हाचं पीक काढल्यानंतर आपण जर भुईमूग, मूग, मटकी, वाटाणे,
तूर, हरभरा, सोयाबीन यांसारखी पिके घेतली तर त्यामुळे ती माती सुपीक होऊ शकते. that soil can get fertile. Yes, understood, tell me. Okay, we have completed lesson. Have you understood? Okay, so some questions we have taken. So let's see the other one. You have to give reason. That is, why is it said that water is a universal solvent? Why is it said that water is a universal solvent? असं का म्हटलं जातं? Yes, Anaga. Hello. Yes. Many substances can easily dissolve in water. Therefore, water is called mixture. Yes, universal solvent. Okay. Now, there is no alternative to water for cleaning purposes. क्लिनिंग करण्यासाठी दुसरं काही नाही वापरू शकत आपण पाण्याशिवाय, असं का म्हटलं जातं? Yes, tell me. Anyone? Yes, please tell me. Okay, you have to find this answer. Okay. Okay, Sanjana wants to tell. Okay, Sanjana, tell. Many substances can dissolve in water. Therefore, for bathing, cleaning, utilizing, and washing clothes, water become very useful salt. It is cheap, easily available remedy for cleaning purpose. Purposes. Okay, good. Okay. Actually, also there is one reason we have not learned about pH of water, but pH of water is neutral. आणि त्यामुळे पाणी आपल्याला कोणत्याही प्रकारे हार्म करत नाही. आपल्याला पाण्याचा कुठलाही त्रास होत नाही. आपल्या स्किनला, आपल्या कपड्यांना पाण्याचा कुठलाही त्रास होत नाही. जर दुसऱ्या सॉल्व्हंटने आपण क्लिनिंग करायला गेलो तर त्याचा त्रास होऊ शकतो, पण पाण्याचा आपल्याला कुठलाही त्रास होत नाही. ओके. ओके, नाव व्हॉट विल हॅपन इफ, काय होईल जर असं झालं तर? द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन द एअर इन्क्रीजेस. हवेतील जे वॉटर वेपर आहेत ते जर वाढले तर काय होईल? येस. येस, एनीवन? येस, संजना. When the amount of water vapor increases in the air, the humidity raise, the air become humid. Yes, the air will become humid. Now the second is, this is very simple आणि आपण आता शिकलोय. Only one crop is grown repeatedly in the soil. जर एका मातीमध्ये आपण एकाच प्रकारचं पीक सतत घेत राहिलो तर काय होईल? सांगा. येस, अनघा. Hello. येस. Repeated cultivation of the same crop causes of diminished soil fertility. Yes, soil will become infertile. Okay, match the following. Air, what you will match with?
Write the option in the chat box. Yes, B. Scattering of light. Water. Water. Excretion. Soil plasticity. Yes. Okay, so I think we are going to stop over here. Okay, you have to write till question number 4 only. Okay, in today's homework you are going to write till question number 4 only. In the next lecture we will take your question number 5 and question number 6, 7. Okay, 7 is very important, and we will spend half of our lectures time on this. Okay, आपण एकदम छान प्रकारे हे क्वेश्चनचे आन्सर घेणार आहोत. बी वेल प्रिपेअर्ड. अगोदरच तुम्हाला माहिती आहे तर प्रिपरेशन करून ठेवा. आणि आजचा होमवर्क म्हणून यू हॅव टू राईट दिस 4 क्वेश्चन्स. ओके okay, so should I just post that you have to write your science which lesson, third or fourth? Yes, third lessons, question number 1, 2, 3, 4. Yes, should I just post like this? Can you write? Okay, okay, so we are going to stop over here. Bye bye everyone. Bye, ma'am. Bye. Bye, ma'am. Good night. Bye bye, good night.